सो हाय हॅलो आणि नमस्कार. आज आपण शिकणार आहोत हे क्यूट असे पफ फ्लावर्स कसे बनवायचे. तर हे पफ फ्लावर्स बनवण्यासाठी मी यूज केला आहे गंगा ॲक्रेलिक 4 प्लाय यान 4 प्लाय आहे. तर मी नीडल यूज करते 3.5 mm ची आणि एक सिंपल कटर. तर स्टार्टिंगला आपल्याला करायचे एक मॅजिक रिंग आणि करायचे एक स्लिप नॉट लाईक दिस. ठीक आहे. आता ही स्निप नॉट झाल्यानंतर आपल्याला 3 चेन करून घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. ह्या 3 चेन बनवल्यानंतर आपल्याला आता ह्या रिंगमध्येच ना टोटल 5 इनकम्प्लीट डबल क्रोशा बघायचेत. ठीक आहे. तर इनकम्प्लीट डबल क्रोशा म्हणजे आपल्याकडे आता हे लास्ट जे 2 लूप आहेत ना त्याच्यामध्ये आपल्याला काम नाही करायचं आहे. पुन्हा आपल्याला यान घ्यायचा आहे आणि एकदाच 2 लूपमधून बाहेर काढायचं आहे. म्हणजे हे असे लूप आपले शिल्लक राहील. टोटल जोपर्यंत 6 लूप राहत नाही तोपर्यंत काम करायचं आहे. म्हणजे टोटल 5 इनकम्प्लीट डबल क्रोशा करायचे आहेत. हाफ डबल क्रोशा नाही करायचे आहेत, इनकम्प्लीट करायचे आहेत. सेम. आता आपल्याकडे हे टोटल 6 लूप आहेत. जे आपण 5 इनकम्प्लीट डबल क्रोशा केले होते त्याचे 5 आणि आपण 3 चेन केल्या होत्या त्याच्या 1. ठीक आहे. आता आपले 6 लूप ज्या आहेत ना त्याच्यातून आपल्याला यान बाहेर काढून घ्यायचं आहे. असा यान बाहेर काढल्यानंतर 3 चेन करायच्यात. 1 2 आणि 3 चेन झाल्यानंतर ह्या सर्कलमध्येच आपल्याला एक स्लिप स्टिच करून घ्यायचे जेणेकरून आपलं पहिलं पफ फ्लावर रेडी होईल. पहिलं पेटल रेडी होईल. तर हे फर्स्ट पेटल आहे. असे टोटल आपल्याला हे असे 5 पेटल्स बनवून घ्यायचे आहेत. सेम प्रोसेस आहे. 3 चेन करायच्यात. पुन्हा एक इनकम्प्लीट डबल क्रोशिया, 2 3 4 आणि 5 इनकम्प्लीट डबल क्रोशिया झाल्यानंतर 6 लूप शिल्लक राहतील. तर ह्या 6 लूपमधून आपल्याला यान काढून घ्यायचं आहे आणि करायच्या 3 चेन. 3 चेन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला मॅजिक सर्कलमध्ये करून घ्यायची एक स्लिप स्टिच. ठीक आहे. ह्या सगळ्याच्या बेसिक स्टिचेस आहेत त्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे. तर फटाफट जाऊन आधी ते बघा. इथे मी 2 पॅटल्स बनवलेत. आता बाकीचे राहिलेले 3 पॅटल्स पण आपण फटाफट बनवून घेऊयात. 2 3 4 आणि 5. ठीक आहे. पुन्हा एक मिनिट. परत 3 चेन आणि स्लिप स्टिच. 3 झाले टोटल. पुन्हा 3 चेन, 5 इनकम्प्लीट डबल क्रोशिया, 4 5. पुन्हा 6 लूपमधून बाहेर काढायचं आहे. 3 चेन करायचे आहेत आणि स्लिप स्टिच. आता टोटल 4 झाले. लास्टचा करायचा आहे. ठीक आहे. सेम प्रोसेस. 3 चेन, 1 2 3 4 आणि 5 इनकम्प्लीट हाफ डबल क्रोशिया इनकम्प्लीट डबल क्रोशिया आणि पुन्हा 3 चेन आणि स्लिप स्टिच.
हे आपलं असं फ्लावर रेडी आहे. आता त्याला करायचं आहे कट. धागा कट करून घेतल्यानंतर हा धागा वरती खेचून घ्यायचा आहे, थोडा टाईट करायचा आहे आणि या सर्कलमधून पाठच्या साईडला काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता आपला जो मॅजिक रिंगचा दोरा आहे हा, त्याला एकदम टाईट खेचायचं आहे. एवढं पण टाईट नका खेचू की तो तुटेल. एकदम नॉर्मल खेचून त्याला हे असं पॅक करून घ्यायचं आहे आणि आपला हा पफ फ्लावर रेडी आहे. त्याला सिंपल अशी पाटी नॉट लावायची आहे. आणि उरलेला जो धागा आहे तो असा कट करून घ्यायचा आहे. याच्यावरती बीड्स लावले तरी अजून खूपच छान दिसतील. हे तुम्ही किचनसाठी नाही यूज करू शकत, बट हेअर ॲक्सेसरीजसाठी यूज करू शकता आणि बाकी मोबाईल चार्म वगैरे त्याच्यासाठी पण यूज करू शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. कॉमेंटमध्ये नक्की सांगा की मी शिकवलेलं तुम्हाला समजतं आहे की नाही समजत आहे. आणि नेक्स्ट प्रोजेक्ट तुम्हाला कोणता बघायला आवडेल ते पण सांगा. आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका, कारण याच्या पुढे पण अजून बेसिक झाल्यानंतर मोठे मोठे आपण प्रोजेक्ट शिकणार आहोत. तोपर्यंत बाय.